नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. सोहम खूप दारू प्यायलेला असतो आणि अगदी टाळ्या वाजवतच तो आलेला असतो. त्याला या अवस्थेत बघून सगळ्यांना मात्र धक्का बसलेला असतो. अनामिका आणि रोहिणी या दोघींनाच मात्र भयानक असा आनंद झालेला असतो की आपला प्लॅन अगदी सक्सेस झाला. आता सोहमची अशी अवस्था बघून पटकन अद्विक त्याच्याजवळ जातो आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करतो. मला सावरू नकोस, मी व्यवस्थित आहे. तो लांब लांब पळत असतो अद्विकपासून. अद्विक तरीही त्याला अगदी प्रेमाने सावरण्याचा प्रयत्न करत असतो. अद्विकचा त्याला राग आलाय हे अद्विकला माहितीच नसतं. सोहम म्हणतो, द ग्रेट अद्विक चांदेकर. अद्विक म्हणतो, तू परत दारू प्यायलायस? काय हे सोहम? आम्हाला वाटलं कामानिमित्त कुठेतरी गेलाय. आता आबा बोलायला लागलेले असतात आणि तू दारू प्यायलायस आणि काय अवस्था झालीये सोहम, कळतंय का तुला? अरे सोहम, हे काय वागणं आहे का? आबा जरा आवाज चढवतात आणि म्हणतात, दारू पिऊन आला आणि का? आता सोहमही तेवढ्याच आवाजात चढवतो आणि उठून उभा राहतो. मोठ्या आवाजात सगळ्यांशी बोलत असतो आणि कुणालाही तो जुमानत नसतो. अद्विक अगदी प्रेमाने सांभाळत असतो, बोलत असतो. आता तोंडावरून हात फिरवतो. अरे बाळा, काय अवस्था केली आहे स्वतःची? त्याचा हात असा झटकावून टाकतो. रजनी बिचारी खूप रडायला लागलेली असते. आता ती सरोजचा आधार शोधते. वहिनी बघा की सोहमनी काय अवस्था केली आहे स्वतःची, का असा वागतोय, बघा की किती प्यायलाय तो. आता सरोजलाही खरं तर धक्काच बसलेला असतो. इतका छान गुणी मुलगा आणि काय करून घेतलेलं असतं स्वतःचं हसं. यामुळे बिचारी सरोज तिच्याकडे बघतच थांबलेली असते. आता रजनीला उत्तर तरी काय द्यायचं? सरोज म्हणते, रजनी तू शांत हो आणि खाली बस, बरं आपण सगळं काही बघू, तू आधी खाली बस. अद्विक म्हणतो, सोहम काहीतरी बोल आणि तुझ्या आईची अवस्था बघ काय झालीये. अरे काय केलंस तू सोहम, बघ तिच्याकडे जरा, लाज वाटेन तुला. थोड्या वेळापूर्वी इतकी आनंदात होती, इतके गोडवे गात होती, इतकी कौतुक करत होती तुझं. अरे बापरे, कमालीचं कौतुक चाललं होतं, माझा सोहम असा, माझा सोहम तसा. आणि वा, तिच्या सोहमनी काय दिवे लावले तर काय दारू पिऊन आलाय. सोहम, लाज वाटत नाही का रे तुला? इतका बोलत असतो अद्विक, इतका बोलत असतो. सोहमच्या डोळ्यात मात्र राग, अगदी भयानक असा राग दिसत असतो अद्विकच्या विषयी. अनामिका आता नाटक करायला सुरुवात करे. बघते आणि लगेच सोहमच्या जवळ जाते आणि त्याची गाल असे ओढते. का केलंस असं? का प्यायलास दारू? काय रे, लाज वाटत नाही का तुला? माझा विचार कर ना एकदा तरी, का माझा छळ करतोय असा सोहम? रडायचं नाटक करते अनामिका आणि मुद्दाम आता रोहिणीच्या मांडीवर जाऊन, रजनीच्या मांडीवर जाऊन डोकं ठेवते आणि रोहिणीकडे बघून हसत असते. सगळं काही प्लॅन असतो आणि अगदी सक्सेस तो होत असतो. रडायचं नाटक करते आणि आता सिंपती मिळवते सगळ्यांची. सोहमला आता परत सगळे बोलायला लागलेले असतात. काय रे सोहम, मला वचन दिलं होतं ना तू, दारू पिणार नाही, दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही, अख्खीची अख्खी दारूनी आंघोळ करून आलाय. लाज वाटत नाही का रे तुला सोहम? घरच्यांचा विचार केला नाही, आईचा विचार केला नाही, स्वतःच्या बायकोचा विचार केला नाही. अरे सोहम, लाज वाटत नाही का असं वागायला? निर्लज्ज कुठचा. इतका तळतळून त्याला बोलत असतो, इतका बोलत असतो. अनामिका आता बघते आणि अनामिका आता हसायला लागलेली असते. तिला मजा वाटत असते, सगळा काही तमाशा चाललाय, अगदी सक्सेस ती झालेली असते म्हणून ती आनंद सेलिब्रेशन करते. मांडीवर रजनीच्या पडलेली असते आणि रोहिणीकडे बघून अजूनही तिचं हसायचं काम चाललेलं असतं. सोहम कधी उठेल आणि आवाज वाढवून सगळ्यांशी बोलेल याची ती वाट बघत असते. तुझं हे असं वागण्याचं कारण काय, आम्हाला सांगतोस का? अरे कारण तर कळू दे. जॉब मिळालाय, चांगला काही पैसाही मिळणार आहे, सगळं काही सेटल होतोय, मग तू असा का वागला मला कारण दे. सेलिब्रेट करायला दारू प्यायची, दुःखात दारू प्यायची म्हणजे पिणं चालूच झालं. मला वचन दिलंय, त्याचा काय फायदा झाला? तू काय सुधारणार नाही सोहम. आबा बघताय ना, लाज वाटती याची मला. हा माझा भाऊ नाहीये, मला अजिबात काही वाटत नाही. हा माझा भाऊ नाही म्हणजे नाही. हा जर माझा भाऊ असता तर आज असा घाणेरड्यासारखं दारू पिऊन आला नसता आबा. तो माझा भाऊ असा कधीच नव्हता. मला दिलेला शब्द कधीच तो मोडत नव्हता. अगदी काटेकोरपणे त्याचं पालन करायचा आणि जे प्रॉमिस केलंय ते बरोबर तसंच शेवटपर्यंत तो ठेवायचा, अजूनही ठेवायचा. पण आता बघितलं, सकाळी कुठे प्रॉमिस केलं आणि संध्याकाळी किती दारू पिऊन आलाय. माझा भाऊ नाहीये हा. आबा म्हणतात, सोहम, चांदेकरांच्या घरचं शेंडीपळ म्हणावं या लायकीचं सुद्धा नाहीयेस तू. तू मला लाज आणलीये सोहम, लाज आणलीये. आबा जरा आवाज चढवून बोलतात. आता मात्र आबा दर वेळेला तुम्ही एवढं म्हणतो आणि लगेच अद्विक त्याचा हात पकडतो आणि कानाखाली द्यायला लागतो. सोहम तेवढ्या स्पीडने अद्विकचा हात पकडतो आणि त्याच्याकडे अगदी खुनशीने बघत थांबलेला असतो. सोहमची इतकी हिंमत झालेली असते की जो वर डोळे करून आपल्या भावाकडे बघत सुद्धा नाही, त्या भावाचा हात पकडलेला असतो आणि डोळ्यात डोळे घालून खुनशीने बघत असतो. सगळं काही झालेलं असतं अनामिका आणि रोहिणीच्या कारस्थानामुळे. अद्विकलाही धक्का बसतो. इतकी याच्यात हिंमत आली की हा माझ्याकडे वर डोळे करून बघतोय, तेही रागाने, आणि माझा हात पकडला. खरंच आता हद्द पार केलेली असते सोहमने.
इतका काही चांगला सिन्सिअर समजला जाणारा सोहम पूर्ण व्हायला गेलेला असतो. अद्विकचा हात पकडतो आणि म्हणतो, ए अद्विक चांदेकर, गप्प बस. शहाणपणा शिकवू नकोस मला. तुझ्यामुळे सगळी काही माझी अवस्था झालीये. आज या अवस्थेला तू कारणीभूत आहे. तुझ्यामुळे आज मी दारू प्यायलोय. तू वाटेल ते बोलशील आणि मी ऐकून घेईल असं होणार नाहीये. अद्विक तेवढ्याच जोराने ओरडतो, सोहम ए शांत बस. माझ्याशी एवढ्या मोठ्या आवाजात बोलायचं नाही आणि आवाज तर अजिबात चढवायचा नाही. लायकी नाहीये तुझी. बाबा म्हणता, सोहम त्याला सोड. अरे मोठा भाऊ येतो आणि असं काय झालंय रे, त्याच्यासोबत असं वागतोय. लाज वाटतेय का सोहम तुला? सोड त्याचा हात. सोहम म्हणतो, सांग तू माझ्या बरोबर काय केलंय हे सगळ्यांना सांग. तू कसा वागलाय माझ्यासोबत सांग पटकन त्यांना. तू सांग त्यांना माझी तू फसवणूक केलीये. पटकन सांग. शांत हो सोहम, शांत हो. जोरात असा अद्विकचा हात झटकून टाकतो आणि खुन्नस दिलेली असते अद्विकला सोहमने. आणि हे अद्विकला अजिबात सहन होत नाही की लहान असून तो माझ्याशी असं वागतोय. सोहम म्हणतो, मी लहान आहे, मी शेंडीफळ आहे, म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं माकड केलंय. माकड इकडून तिकडे तिकडून इकडे सारखं माकड करत चाललंय माझं आणि स्वतःचं माझं अस्तित्वच राहिलेलं नाहीये. रडायला लागलेला असतो सोहम आणि म्हणतो, आज तर प्रूफ झालं मी स्वतःच्या बळावर काहीही करू शकत नाही. स्वतः म्हणून मला काहीही मिळणार नाही. मी लाचार आहे, लाचार. स्वतः काहीच कमवू शकत नाही किंवा मला अक्कलही नाही. दुसऱ्याच्या जीवावर जगणारा अगदी लाचार आहे मी. अद्विक चांदेकर नावाच्या महावृक्षावर पोहोचणारा एक छोटासा जीव म्हणजे हा सोहम. सोहम म्हणतो, सगळ्यांना सांगा मी नाकारताय. मला काहीही काम येत नाही, काहीही जमत नाही. मी अगदी बसून सगळ्यांच्या जीवावर खातो. इतका मोठा झालो, लग्न झालं तरी रुपये कमवत नाही आणि अद्विक चांदेकरच्या जीवावर बसून एकटा खातो असं सांगा की सगळ्यांना. शेंडीपेळ म्हणून अपमान कसला करताय? कळतंय का तुम्हाला इथून पुढे काय सांगायचं? हा मांडगुळ आहे, मांडगुळ. अद्विक चांदेकरच्या जीवावर बसून खातो. सरोज म्हणते, सोहम काय बोलतोय कळतंय का तुला? या घरात जास्त लाड होत असतील ते फक्त तुझे. तुझ्या शब्दाला प्रत्येक वेळेला आम्ही मान देतो. तू म्हणाल तसंच आम्ही करतो. आणि आज काय रे हा तमाशा मांडलाय तू? एक्झॅक्टली सरोज काकी, सगळ्यांनी लाडावून ठेवलंय. मला वळण राहिलं नाही किंवा स्वतःची जबाबदारीचं सुद्धा भान राहिलं नाही. सोहम म्हणतो, तुमचा करता धरता तारण हरता अद्विक चांदेकर तुम्हाला समजून सांगेन सगळं काही त्यांनी जे केलंय ना ते. ए समजाव रे सगळ्यांना. ए अद्विक चांदेकर, समजावून सांग या सगळ्या लोकांना तू काय केलंय नेमकी माझ्या बाबतीत. तूच माझं लग्न लावून दिलं ना रे? अरे हो, म्हणजे निदान मी एवढा मोठा आहे की माझं लग्न लावून देऊ शकतो, पण मला अक्कल नाही किंवा काम करता येत नाही हे मात्र तुझ्या लक्षात आलं नाही. सोहम, मी काय वागलो आणि कसं वागलो जरा सांगतोस का मला? हो हो सांगतो ना. पटकन तिथलचा टिफॉय उचलून आणतो आणि सगळ्यांच्या बरोबर मध्ये बसतो हा सोहम आणि सगळे याच्या कडेने असतात. अरे घाबरू नका, सांगा सांगा. अद्विक चांदेकर सांगा बरं काय केलंय तुम्ही? तू सांग सोहम, मी काय वागलोय तुझ्याशी? अद्विक चांदेकर सांग. आबांना सांग, तुझ्या आईला सांग आणि माझ्या आईला सांग. सांग रे तू काय केलंय महान अद्विक चांदेकर. सोहम आता उठतो, तो टिपॉय पायाने ढकलून देतो आणि जोरात म्हणतो, अरे सांग ना. आणि अद्विकला असं घट्ट पकडलेलं असतं. सांग सांग पटकन, बोल बोल. अगदी त्याला मारतो की काय अशी अवस्था झालेली असते आणि इतकं घट्ट त्याने अद्विकला पकडलेलं असतं. सोहमने अगदी हद्दच पार केलेली असते वागण्याची आणि बोलण्याची. अरे अद्विक चांदेकर, मूग गिळून का गप्प बसलाय? बोल बोल. अद्विक चांदेकर बोल रे काहीतरी. अरे सांग सोहम, नेमकी काय झालंय? सगळा हात तिडा तरी सोडून टाक रे. किती वेळचं चाललंय अद्विकने केलं, अद्विकने काय केलंय हे तरी कळू द्या आम्हाला. हो हो सांगतो की. अगं हे काम माझ्या टॅलेंटवर नाही मिळालं. माझ्या टॅलेंटवर, मी जे करतोय त्याच्यावर कशाच्याही जोरावर मिळालेलं नाही. फक्त द ग्रेट अद्विक चांदेकर याने शिफारस केली की माझा भाऊ आहे सोहम चांदेकर आणि त्याला तुमच्याकडे काम करण्यासाठी एक संधी द्या. त्या लोकांनी याच्या शब्दावर लगेच मला काम दिलं आणि मला असं वाटत राहिलं की मी माझ्या टॅलेंटच्या जोरावर काम मिळवलंय आणि टॅलेंट बघूनच त्यांनी मला कामाला ठेवलंय. पण नाही, तसं काहीही नसतं. फक्त अद्विक चांदेकरने शिफारस केली म्हणून त्या लोकांनी मला काम दिलेलं असतं. परत एकदा माझं माकड झालेलं असतं. दुसऱ्याच्या जीवावर जगणारा सोहम चांदेकर. आलं का लक्षात? यालाच म्हणतात दुसऱ्याच्या जीवावर जगणारा बांडगुळ. ते लोक मला कसे ओळखणार? माझी ओळख तरी काय? मी बांडगुळ आहे. बांडगुळाला कुणी ओळखतं का? नाही. त्याची ओळख फक्त दुसऱ्याच्या जीवावर जगणं एवढीच असते. अरे माझ्या टॅलेंटवर काम मिळालं नाही, याने तिकडे शब्द टाकला म्हणून त्या लोकांनी काम दिलं. कळालं का तुम्हाला? अद्विक चांदेकर काय काय करू शकतो याने दाखवून दिलं. मला काही येत नाही म्हणून. येतं का मला? नाही, मला काही येत नाही.
मला भीक नको होती, पण याने मी न मागता भीक देऊन टाकली आणि भिकारी भिकारी सोहम चांदेकर भिकारी. शिक्कामोर्तब केला अद्विक चांदेकरने. सगळ्यांचं भलं करायला जातो ना तो, माझंही भलं केलं त्याने अगदी भीक देऊन. सोहम आता खाली पडलेला असतो आणि अगदी रडायलाही लागलेला असतो. बिचारी सरोज पळत पळत जाते आणि सोहमला सावरते, कारण खरंच शेंडी फळ असतं आणि सगळ्यांचा जीव असतो या सोहमवर. सगळ्यांनाच वाईट वाटलेलं असतं. सगळ्यांना म्हणण्यापेक्षा रोहिणीला, नैनाला, अनामिकाला भयानक असा आनंद झालेला असतो. फक्त अद्विक, सरोज, रजनी आणि आबा या चौघांना मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. सरोज म्हणते, बाळा शांत हो, तुला त्रास व्हावा म्हणून त्याने असं केलेलं नाहीये, जरा समजून घे त्याची भावना याच्या मागे नेमकी काय होती. उगाच काही ऐकून काही बोलायला जाऊ नको आणि मन दुखवू नकोस. जरा शांत हो, शांत डोक्याने विचार कर, मग काय ते बोल. आयुष्याची, करिअरची चांगली सुरुवात व्हावी, चांगली घडी बसावी, वळण लागावं म्हणून त्याने असं केलं. मी सांगितलंय का काकी त्याला? मी गेलो होतो का त्याच्याकडे, मला सुरुवात करायची आहे, मला एक चान्स दे म्हणून म्हणायला? मग मनानेच का हा मानपणा करतो आणि सगळ्यांच्या पुढे पुढे करतो? काही गरज नव्हती मला काम मिळवून देण्याची. माझ्या टॅलेंटवर एक तर मिळालं असतं किंवा नसतंच मिळालं. याने का माझ्यावर उपकार केले आणि मी काहीच करू शकत नाही, अगदी निकम्मा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. याला काही गरज नव्हती काकी. आता परत सोहम रागा उठतो आणि त्याच्या अंगावर धावून गेलेला असतो. मी सांगितलं का तुला? अरे मी सांगितलं का तुला? माझ्यावर उपकार कर आणि सगळीकडे शिफारस करत फिर. सांग सांग, ए अद्विक चांदेकर, बोल जरा. कोण आहेस तू माझा? तुझा आणि माझा काय संबंध? अरे तू आहेस कोण? आबा म्हणतात सख्खा भाऊ मानतो तो तुला, आणि तोंड वर करून त्याला विचारतोय कोण आहेस तू माझा? पण सख्खा भाऊ नाहीये तो, माझा सख्खा भाऊ नाहीये. सख्खा भाऊ असण्यात आणि सख्खा भाऊ आहे हे मानण्यात खूप फरक आहे, आणि हे समजून घेतलं पाहिजे, कळतंय का? आबा याला फक्त मिरवायचंय हो, याचा मोठेपणा करायचा. सोहम चांदेकर जो मोठा झाला तो फक्त माझ्यामुळे. मी एक शब्द टाकला आणि सोहम बघा कसा सगळ्या कामाला लागला, व्यवस्थित त्याची घडी बसली. सगळं काही केलंय ना मी, हे माझा मी, आणि माझ्या जीवावर हा सोहम मोठा झालाय. सगळ्यांना सांगत फिरायचं असतं ना, याच्यासाठी हा मोठेपणा घेण्यासाठी पुढे पुढे असतो आणि म्हणूनच हा सगळं काही करतो. हा माझा सख्खा भाऊ नाहीये, हा माझा चुलत भाऊ आहे. आणि सख्खा भाऊ म्हणतो पण सख्खा भाऊ नाहीये. सख्खा भाऊ जर असता तर निदान त्याने मला स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं याच्यासाठी शिकवलं असतं, ना की असं चोरून चोरून याच्या त्याच्याजवळ शिफारशी केल्या असत्या. आबा तुम्ही याची बाजू घेऊ नका आणि सख्खा भाऊ म्हणून मिरवू नका. हा माझा कोणीही नाही. हा सख्खा भाऊ जर असता तर माझी काळजी केली असती आणि योग्य मार्ग मला लावलं असतं. आबा म्हणतात एकमेकांना पुढे घेऊन जाणारं, खंबीरपणे एकमेकांसाठी उभं राहणारं, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं घर आहे आपलं. हो ना आबा, आहे ना आपलं घर असं? मग राहू द्या की मला माझ्या पायावर उभं आणि चालू द्या माझ्या पायावर मला. तुम्ही तुमच्या आधाराच्या कुबड्या कशाला देताय मला? मला काही करता येत नाही हे प्रत्येक वेळेला हा दाखवून देतो. जिथे तिथे हा अद्विक चांदेकरच असतो. सगळ्या गोष्टींचा अद्विकला मात्र भयानक असा त्रास झालेला असतो आणि तो अगदी तुटून गेलेला असतो. स्वतःचा अपमान झाला म्हणून आणि सोहम परत दारू प्यायला लागला म्हणून अद्विक अगदी कोलमडून पडलेला असतो. त्याला हे सहनच होत नाही की सोहमने त्याच्यावर आवाज चढवला आणि त्याचा हात पकडला. आणि आता नको नको ते घाणेरडे आरोप करतोय सोहम अद्विकवर, मोठ्या भावावर, आणि तू माझा कोणी नाही हे सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं. अद्विकला हा अपमान अजिबातच सहन होत नाही आणि अगदी कोलमडून पडलेला असतो अद्विक चांदेकर. हा मूर्ख सोहम अनामिकाने कान भरलेले असतात आणि अगदी तसंच काय ते बोलायला लागलेलं असतो. आबा इकडे कुणीही सांगा, मी मागितली का मदत? नाही मिळते ना काम, अगदी घरात बसून राहिलो, पण कुणाकडे मी हात पसरले नाही की माझी शिफारस कर किंवा मला काम दे. मग हा कशाला मोठेपणा करतो आणि मला काम देतोय? याला काही एक गरज नव्हती तिकडे जाऊन शिफारस करण्याची. मला हळूहळू माझ्या पायावर उभा राहायचंय, ना की कुणाच्या कोबड्या घ्यायच्यात आधाराच्या. हळूहळू मी माझ्या टॅलेंटवर गेलो असतो पुढे, नसतो तो जागेवर थांबलो असतो. याने कशाला शहाणपणा केला आणि कशाला मला आधार द्यायला लागला? बघितलं ना काय झालंय? माझं अजूनच वाटोळं झालं पण प्रगती झाली नाही. एका कुटुंबात राहतो मग हा कशाला शहाणपणा करतो? याला एवढेही मॅनर्स नाही का कुणाला विचारल्याशिवाय त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये लक्ष द्यावं? यांनी कुणाला काही विचारलं नाही आणि लगेच हा माझी मदत करायला लागला. अद्विकला आता पॅनिक अटॅक यायला लागलेला असतो आणि त्याला परत त्रास सुरू झालेला असतो सोहमच्या टेन्शनमुळे. त्याला भयानक असा त्रास व्हायला लागतो. आबा म्हणतात सोहम्या तोंड शांत ठेव, त्याला त्रास व्हायला लागलाय. आता पटकन सरोज त्याच्या जवळ येते आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करते.
अद्विक सावरणं मुश्किल असतं, कारण खूप अपमान केलेलं असतं सोहमने आणि तो त्याला अजिबातच सहन झालेला नसतो. बाबा बघितलं का, आता सुद्धा मला त्रास होतोय हे माझ्या आईला दिसत नाहीये, पण अद्विकला त्रास होतोय हे मात्र दिसतंय. आणि माझ्या बोलण्यामुळे अद्विकला त्रास झाला हे माझ्या आईला कळालं, पण अद्विकमुळे मला किती त्रास झाला हे माझ्या आईला कळालं नाही. हे असं असतं का शेंडीफळ? शेंडीफळ नाही, मांडगुळ आहे मी, मांडगुळ. दुसऱ्याच्या जीवावर जगणारा मांडगुळ. सोहम चांदेकर. बरोबर अद्विक चांदेकरने मला लेबल लावलंय हो. लेबल कशाला, शिक्कामोर्तब केलंय त्याने. मांडगुळ, दुसऱ्याच्या जीवावर जगणारा मांडगुळ म्हणजे सोहम चांदेकर. मी स्वतः काहीही करू शकत नाही हे मला अद्विकने दाखवून दिले, हो की नाही रे अद्विक? अद्विकला इतका त्रास होत असतो तरी सोहम सारखा बडबड करत असतो आणि अजिबातच शांत बसायला तयार नसतो. खरंच रजनीला खरंच वाईट वाटलेलं असतं की अद्विकला पॅनिक अटॅक आलाय, तेही सोहममुळे. पण सोहमवर काही परिणाम नसतो, अजूनही तो बडबडच करत असतो. आबा त्याला खूप शांत बसण्याचा प्रयत्न करतात, पण सोहम इतका बावळट असतो की अजिबातच शांत बसत नसतो. दारू प्यायल्यामुळे त्याला अगदीच काहीही शुद्ध राहिलेली नसते. दारूच्या नादात अगदी काहीही बडबडत असतो. आबा म्हणतात, सरोज त्याला त्रास व्हायलाय, जा बरं त्याला खोलीत घेऊन जा. आता सरोज अद्विकला सावरत सावरत खोलीत घेऊन चाललेली असते. तरीही मात्र काही परिणाम झालेला नसतो सोहमवर, कारण दारूच्या नशेमध्ये आपण काय बोलतोय हे त्याला कळतच नसतं. अद्विक आता वर गेलेला असतो, जोरात आणि मोठ्या मोठ्याने म्हणत असतो, अद्विक जा जा, ए अद्विक जा जा. आबा आता सोहमकडे रागाने बघतात. सोहम तू चुकलाय आणि मोठ्या भावाशी कसं वागलाय जरा विचार आहे का? काय दारू प्यायलाय, काय तमाशा घातलाय? सोहम लाज वाटत नाही का रे तुला? सोहम आता आबांकडेही रागाने बघायला लागलेला असतो. सोहमने अगदी सगळ्या हद्दी पार केलेल्या असतात. आबा म्हणतात, तुझं आयुष्य मार्गी लागावं म्हणून त्याने हे केलं, लक्षात ठेव. आता आबांचे हात जोडतो हा दारुड्या सोहम आणि हात जोडून म्हणतो, आबा बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. त्या अद्विकचं पण बरोबर आहे. चुकते कोणाचं? या सोहम चांदेकर मांडगुळाचं. सगळ्यांना सॉरी 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 असा सोहम म्हणत असतो. आबांना हात जोडतो, आबा तुम्हाला तर सगळ्यात जास्त सॉरी, खरंच सॉरी सॉरी सॉरी. सोहम अगदी हद्द पार करून बोलत असतो, वागत असतो आणि सगळं काही त्याने केलेलंही असतं. आबांना इतका राग आलेला असतो या सोहमचा, पण निव्वळ दारू प्यायलेला आहे म्हणून आबा त्याला काही बोलत नाही. सोहम आता सॉरी सॉरी म्हणत त्याच्या बेडरूम मध्ये गेलेला असतो आणि ही नाटकी अनामिका सुद्धा सोहू सोहू करत त्याच्या मागे पळालेली असते. अद्विकला आता इकडे सरोजने अगदी सांभाळत आणलेलं असतं. बिचारा अद्विक रडतही असतो आणि त्याला त्रासही होत असतो. सोहमने केलेला अपमान अजिबात अद्विकला सहन झालेला नसतो. अद्विक शांत हो रे, काय एवढा जीवाला त्रास करून घेतोय तू? आई कसा बोलला, कसा वागला माझ्याशी बघितलं नाही का तू? आणि मला म्हणतेय शांत हो, त्रास करू नको घेऊ तर काय करून घेऊ? सरळ स्वतःच्या हाताने अद्विकचे डोळे पुसते आणि बाळा शांत हो म्हणून त्याची समजूत काढत असते. पण अद्विक अगदी शांत होतच नसतो. त्याच्या मनाला खरंच वाईट वाटलेलं असतं. सोहम त्याच्याशी ज्या भाषेत बोलला किंवा त्याने हात पकडला हे अजिबातच त्याला सहन झालेलं नसतं. सरोज म्हणते, हे बघ अद्विक विचार करू नको, सोहम जे बोलला ते दारू पिऊन बोललाय. तो जर दारू नसता प्यायला तर एवढं काही बोललाच नसता. तो बोलला नाही, त्याची दारू बोललीये, त्यामुळे एवढा विचार करू नको प्लीज अद्विक, आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको. आता सरोज खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते अद्विकला, पण अद्विक मात्र समजून घ्यायला तयार नसतो. सारख्या सारख्या त्याच गोष्टी त्याला आठवत असतात आणि त्याच्याने त्याला अजून त्रास होत असतो. सरोज आता जबरदस्तीने अद्विकला झोपायला लावते, तू झोप, जरा पडलास की बरं वाटेल. सोहम जे बोलला ते सारखं अद्विकच्या डोळ्यासमोरून चाललेलं असतं आणि तसा तसा त्याला त्रास होत असतो. पण जबरदस्तीने आता सरोजने मात्र अद्विकला झोपायला लावलेलं असतं. सरोज आता बाजूला उठून गेलेली असते तरी अद्विक इतका रडत असतो. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण रडू अगदी त्याला अनावर झालेलं असतं. तो काय स्वतःला थांबू शकत नसतो. अद्विकला रडता रडता कला आली असा भास होतो आणि कलाच्या मांडीवर डोकं ठेवून रडतोय असं त्याला वाटत असतं. कला स्वतःच्या मांडीवर घेऊन अद्विकला अगदी प्रेमाने त्याच्या तोंडावर हात फिरवत असते आणि चांदेकर शांत हो अशी त्याची समजूत काढत असते. कलाच्या मांडीवर डोकं ठेवल्यामुळे अद्विकला खूप छान आणि रिलॅक्स असं फील होत असतं. अद्विक आता जरा शांत झालेला असतो आणि कला त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते. एवढा खमका माणूस आहे तू आणि असं का वागतोस तू, एवढा हळवा? तो असा कसा वागला माझ्यासोबत? त्याचा मोठा भाऊ आहे ना मी, व माझ्याशी कसा बोलला तू बघितलं ना? अद्विक म्हणतो, आम्ही एकदा फॅमिली फ्रेंडच्या लग्नाला गेलो होतो आणि आम्ही दोघं खेळत होतो. आईने मला आवाज दिला, मी म्हटलं सोहम इथेच थांब, मी परत आलो की तुला घेऊन जातो. खूप वेळ निघून गेला, आम्ही जेवलो, अगदी झोपायची तयारी झाली
तरी सोहम त्याच जागेवर उभा होता. मी जे सांगितलं ते लहानपणापासून सोहम ऐकायचा आणि आज अचानक माझा हात पकडला आणि माझा अपमान केला आणि कसल्या भाषेत माझ्याशी बोलत होता बघितलं ना, हे मला अजिबातच सहन होत नाहीये. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात आपण बघूया. दुसऱ्या दिवशी सकाळी कलाचा वाढदिवस असतो आणि अद्विक हे गुपचूप ऐकतो. आता घरात येतो आणि सगळ्यांना सांगतो की आज कलाचा वाढदिवस आहे. अरे वा वा वा, अरे शांत बसा, आरडाओरडा करू नका, आपल्याला तिला सरप्राईज द्यायचंय. मी आपली गाडी सजवणार आहे, केक बनवणार आहे आणि खरेला कुठेतरी लांब असं फिरायला घेऊन जाणार आहे. आजचा पूर्ण दिवस खरेचा आणि खरेचाच राहणार आहे. आता सगळं हे अद्विकने जे प्लॅन केलेलं आहे ते रोहिणीने, अनामिकाने आणि नैनाने ऐकलेलं असतं. अद्विकचा आणि कलाचा आनंद यांना कधीच बघवणार नाही हे आपल्याला माहितीये. आता नक्कीच यांच्या आनंदावर विरजण पडावं यासाठी रोहिणी काहीतरी प्लॅनिंग करणार आणि त्यासाठी नैना आणि अनामिका नक्कीच मदत करणार. आता बघूया अद्विक आणि कलाचा आनंद कसा विस्कळीत करतात रोहिणी, नैना आणि अनामिका. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.